नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण विविध प्रकारच्या भरती परीक्षांच्या संदर्भात माहिती बघत होतो. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या भरती परीक्षेच्या संदर्भात माहिती बघायची आहे. जे विद्यार्थी MPSCच्या परीक्षांच्या बरोबरच बँकिंग सेक्टरमधील परीक्षांची तयारी करतात किंवा जे विद्यार्थी स्वतंत्र बँकिंग परीक्षांची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक महत्त्वाची संधी आपल्या इथे उपलब्ध झालेली आहे. ती म्हणजे IDBI बँकेच्या अंतर्गत जवळपास 600 पदांच्यासाठी जे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर हे जे पद आहे त्या पदांच्यासाठी 600 पदं या बँकेमध्ये IDBI बँकेमध्ये भरण्यात येणार आहेत. सन 2023मधील ही ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी घेतली जाणारी एक सर्वात मोठी भरती परीक्षा असणार आहे. त्यामुळे या जाहिरातीच्या संदर्भात आपण सर्व डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी बघणार आहोत. ही माहिती बघण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल आणि त्यांना ही परीक्षा देऊन या परीक्षेचा लाभ घेता येईल. चला तर आपण आजच्या लेक्चरला IDBI बँकेच्या अंतर्गत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी घेतली जाणारी 600 पदांची जी भरती परीक्षा आहे या संदर्भात आपण माहिती बघूयात. आता IDBI बँक जी आहे त्या IDBI बँकेमध्ये जवळपास 600 जागांच्यावरती भरती केली जाणार आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँक या IDBI बँकेने 15/9/2023 रोजी IDBI बँकेतील कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक ही भरती आहे या पदासाठी ही 2023ची अधिसूचना जाहीर केलेली आहे. जवळपास 600 रिक्त जागा भरण्यासाठी ही जी अधिसूचना आहे ती अधिसूचना निघालेली आहे. जे उमेदवार IDBI बँकेच्या कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक भरतीसाठी इच्छुक आहेत ते पात्रताधारक उमेदवार या भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. 15 सप्टेंबर 2023 पासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे या पदासाठी असणारी पात्रता, परीक्षा फी, वयोमर्यादा, परीक्षेचं स्वरूप, निवडीची पद्धत कशा प्रकारची असेल या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला इथे बघायची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या भरती परीक्षेची सर्व माहिती मिळेल. आता जर आपण बघितलं तर हे जे पद आहे ते पदाचं नाव आहे कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक. याला ज्युनियर असिस्टंट मॅनेजर असं म्हणतात. आता याचं जो वेतन आहे ते वेतन नियमानुसार जे बँकेचे नियम आहे त्या नियमानुसार वेतन लागू असणार आहे. तरी एक चांगल्या प्रकारचं वेतन या ज्युनियर असिस्टंट मॅनेजर याच्यासाठी असणार आहे. आता यासाठी जर आपण बघितलं तर यासाठी वयोमर्यादा जी दिलेली आहे वयोमर्यादा कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी जवळपास 20 ते 25 वर्ष वयोगटातील सर्व जे पात्रताधारक उमेदवार आहेत ते उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. आता याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. वयाची सवलत अट शिथिल केलेली आहे. ती कोणासाठी आहे? आरक्षित श्रेणींसाठी वय शिथिलता लागू आहे. ती खालील सवलत आहे त्याप्रकारे बघा. अनुसूचित जाती आणि जमातींच्यासाठी 5 वर्षाची सवलत दिलेली आहे. म्हणजे जे विद्यार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये मोडतात ते 30 वर्षापर्यंतचे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. दुसरं आहे इतर मागासवर्गीय उमेदवार जे नॉन क्रिमिलेअर या कॅटेगरीमध्ये बसतात त्यांच्यासाठी 3 वर्षाची सवलत दिलेली आहे. म्हणजे ते विद्यार्थी 28 वर्ष वयापर्यंतचे उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतात. जे अपंग आहेत किंवा जे दिव्यांग आहेत यांच्यासाठी 10 वर्षाची सवलत दिलेली आहे. ते उमेदवार वयाच्या 35व्या वर्षापर्यंत त्या ठिकाणी ज्यांचं वय आहे ते PWD या सेक्टर किंवा या श्रेणीच्या अंतर्गत येणारे जे उमेदवार आहेत या हे जे उमेदवार आहेत ते उमेदवार या कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर माजी सैनिक आणि 1984च्या दंगलीमुळे प्रभावित झालेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षाची सवलत या ठिकाणी दिलेली आहे. तेही उमेदवार वयाच्या 30व्या वर्षापर्यंत किंवा माजी सैनिक रिटायर झाल्यापासून त्याचा असणारे जे ठराविक कालावधी तर कालावधी संपल्यानंतर 5 वर्ष असा त्याची पात्रता आहे. म्हणजे ही व्यक्तीही त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. अशा प्रकारची त्या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे रिक्त पदाचा तपशील. जवळपास 600 पदं आहेत. या 600 पदांची कॅटेगरी कशाप्रकारे वर्गीकरण कशाप्रकारे दिलेलं आहे ते इथं बघायचं आहे. पहिलं जे आहे ते अनरिझर्व्ह याच्यासाठी जवळपास 243 जागा आहेत. SC कॅटेगरीसाठी 90 आहेत, STसाठी 45 आहेत, OBC कॅटेगरीसाठी 162 आहेत, इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी 60 आहेत, VIसाठी 14, OAसाठी 11, HIसाठी 13, MDIDसाठी 13 असं टोटल जवळपास 600 जागांच्यासाठी ही भरती होणार आहे. आणि त्या भरतीमध्ये ह्या प्रत्येक प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागा इथे दिलेल्या आहेत. आता शैक्षणिक पात्रता जर बघितलं तर या शैक्षणिक पात्रता या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे. ही पहिली पात्रता आहे. आणि दुसरी पात्रता आहे ती म्हणजे तो संगणकामध्ये त्याने प्रावीण्य मिळवलेलं असलं पाहिजे किंवा त्याचा जे महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र सरकारने जे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स
गव्हर्नमेंटचे आहेत किंवा शासनाने निर्धारित केलेले कोर्स आहेत, ते मान्यता दिलेले कोर्स त्याचे तो पात्र असणं किंवा पास असणं गरजेचं आहे. ही शैक्षणिक पात्रता महत्त्वाची आहे. आता परीक्षा पद्धत कशी असेल बघा, तर परीक्षा पद्धत ही कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी 2023ला जी परीक्षा घेतली जाईल ती ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा घेतली जाईल. त्या प्रकारचा जो नमुना किंवा ज्या प्रकारचे गुणांचं वर्गीकरण आहे ते वर्गीकरण तुम्हाला त्या अधिकृत वेबसाईट, अधिकृत जाहिरात जी आहे त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी जवळपास 200 गुणांच्यासाठी परीक्षा घेतली जाईल. यासाठी 200 प्रश्न असणार आहेत आणि एकूण तुम्हाला जो वेळ आहे तो वेळ असणार तुम्हाला 120 मिनिटांचा, म्हणजे 2 तासाचा वेळ असेल. 2 तासामध्ये तुम्हाला 200 प्रश्न सोडवायचे आहेत. आता या ठिकाणी हे प्रश्नांची उत्तरं देत असताना तुमचं जर एखादं उत्तर चुकलं तर यासाठी निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम आहे. चुकीच्या प्रत्येक प्रश्नासाठी जवळपास 0.25 गुण तुमचे कापले जातील किंवा तुमचे मायनस होतील. म्हणून निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम आहे. तुम्हाला या ठिकाणी ही परीक्षा देत असताना तुम्हाला काळजीपूर्वक उत्तरं देणं गरजेचं आहे. तुम्ही जर चुकीची उत्तरं दिली तर त्यासाठी तुमचे बरोबर असलेल्या प्रश्नांचे मार्क तुमचे कमी होणार आहेत. त्यामुळं ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ही परीक्षा लेखी झाली त्यानंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल आणि मुलाखत आणि लेखी परीक्षेचा मेरिट लावून त्यांची नियुक्ती केली जाईल. आता तुम्हाला जर या सगळ्या प्रकारच्या भरती परीक्षेमध्ये जर समाविष्ट व्हायचं असेल तर यासाठी या बँकेची जी अधिकृत वेबसाईट आहे, अधिकृत संकेतस्थळ आहे ते www.idbi.com या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे. ही अशा प्रकारची IDBI बँकेच्या अंतर्गत होणारी एक सगळ्यात महत्त्वाची मोठी या 2023 या वर्षातील कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी घेतली जाणारी महत्त्वाची भरती परीक्षा आहे. या संदर्भातील माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा व तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून त्यांना या सर्व माहितीचा फायदा होईल आणि त्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येईल. थँक्यू.